आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जिजाऊंच्या शिवरायांच्या पुण्यातून मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। राज्याच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार मला महाराष्ट्रासमोर आणायचा आहे। राज्यातल्या घाणेरड्या विचारांचा घाणेरडेपणा महाराष्ट्रासमोर आणायचा आहे। आणि एवढंच नाही तर जी काही RSS ची संघी संस्कृती, मनवादी संस्कृती जी घुसली आहे, जी बरोबर टाइमावर तडफडतीये, ती संस्कृती मला महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे। कारण मनवाद्यांच्या डोक्यात जी वळवळ निर्माण होते, वळवळ केली जाते, ती बरोबर अभ्यासक्रमाच्या निमित्तानं ती 3री ते 12वी पर्यंत अभ्यासक्रमातून शिकवलं जाणं म्हणजे आमच्या बहुजनांच्या, मराठा बहुजनांच्या पिढ्या बर्बाद किंवा बाद करणं इतकं टार्गेट ह्या मनवादी व्यवस्थेचं आहे। मित्रांनो, मी राज्याच्या शिक्षण विभागामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीनं SCERTच्या वतीनं त्यांच्या मनामध्ये आहे की 3री ते 12वी पर्यंत मुलांना अभ्यासक्रमामध्ये मग मनुस्मृतीचे श्लोक असतील, त्या मनाचे श्लोक असतील दासबोधातले, किंवा मग भगवद्गीता असेल, हे त्या मुलांना अभ्यासक्रमातून शिकवण्याचा सरकारचा डाव आहे। सरकारचं म्हणण्यापेक्षा प्रशासनाच्या विचाराधीन ही सगळी संकल्पना आहे। सर्वप्रथम मी जाहीर करतो की ह्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे। आज देशाला विज्ञानवादाची, परिवर्तनवादाची, पुरोगामी विचाराची, सेक्युलर धर्मनिरपेक्षतेची गरज असताना शाळेमध्ये एका धर्माचे किंवा एका जातीपंथांची लोक राहतात का? सगळी लोक राहतात। आणि सगळ्यात महत्वाचं, मनाच्या श्लोक मधून खोटा मनवादी इतिहास विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज काय? म्हणजे तुम्ही ज्या इतिहासाचा काही संबंध नाही, तो इतिहास परत त्याच्यामधून शिकवला जाणार नाही, चालणार। मनुस्मृतीचा काय संबंध आहे? डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना या देशाला दिली, त्याच्या अगोदर मनुस्मृती होती, ती जाळून भारतीय राज्यघटना या देशाला मिळाली। मग आता पाठ्यपुस्तकांमधून लहान मुलांच्या विद्वत्तेसाठी, बुद्धिमत्तेसाठी प्रत्येक शाळेमध्ये लहानपणापासूनच भारतीय राज्यघटनेचा खरं तर जागर झाला पाहिजे। प्रत्येक वर्षाला वेगवेगळी कलम, मग IPC असेल, IPR असेल, सगळं जे काही भारतीय दंड संहितेनुसार कायदे या राज्यात, देशात लागू केले जातात, ते शिकवणं गरजेचं आहे। एक सक्षम नागरिक या देशाला मिळणं गरजेचं आहे। असं असताना ह्या मनवाद्यांच्या डोक्यात जी वळवळ निर्माण होते, ती सनातनी विचारांची होते, ती आम्हाला मान्य नाही। म्हणून संभाजी ब्रिगेडचा ह्या मनाच्या श्लोकला किंवा मनुस्मृतीला विरोध आहे। आणि गरज नाही ना, मनुस्मृतीचे श्लोक शिकून काय साध्य करायचंय? परत धर्माच्या उतरंडी निर्माण करायच्यात का? आणि एकदा मुलांच्या डोक्यात मनुस्मृती किंवा म्हणजे ह्या गोष्टी जर फिट झाल्या तर ते उद्या भारतीय राज्यघटनेचे विरोधकच तयार होतील असं म्हणायला हरकत नाही, आणि आम्हाला ते चालणार नाही। खरं तर शिक्षण विभाग ज्या विभागातून TET मध्ये हजारो कोटीचा घोटाळा केला, त्याच कार्यालयातून शेजारच्या असे फतवे निघत असतील, हे RSS ची मनवादी पिलावळ जी घुसली आहे ना पाठ्यपुस्तकांमध्ये, कुठलंही शाळेचं पुस्तक काढ, आत्ताच नाही, गेल्या 20, 25, 30 वर्षापासूनच फक्त मनवादी इतिहास शिकवत बसणार। म्हणजे त्यांना आज मुलांना गरज कशाची आहे? साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मुलांना गरज आहे महापुरुषांच्या खऱ्या इतिहासाची। छत्रपतींचा खरा इतिहास शिकवा ना। 2-2 ओळीचा, 4-4 ओळीचा इतिहास शिकवता, त्या शिक्षण विभागाला लाजा वाटल्या पाहिजेत। महापुरुषांचा, समाज सुधारकांचा संपूर्ण इतिहास पाठ्यपुस्तकात लहानपणी शिकवला जातो का? नाही। त्यांचे फोटो तर पूर्वी असे असायचे, सगळे महापुरुष असे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, जाणीवपूर्वक। ही तीच पिलावळ आहे
ज्यांना बहुजनांचा इतिहास मान्य नाही आणि खोटा इतिहास प्लांट करायचा आणि खरा इतिहास लोकांसमोर येऊ द्यायचा नाही. मनाच्या श्लोक मधून काय सांगणार? दासबोध आणला की बरोबर ते रामदासाचं चित्र दाखवणार शिवाजी महाराजांसोबत. काही गरज नसताना, संबंध नसताना, कधीच भेट सुद्धा झालेली नाही, पण प्लांट करायचा. खपवून घेणार नाही. शासनाच्या जर मनात, प्रशासनाच्या जर मनात ह्या गोष्टी वळवळ करत असतील तर बहुजनांची पिढी आता सुधारली आहे, शिक्षित झाली आणि प्रबोधनाच्या माध्यमातून सक्षम पण झाले. ह्यांना ह्यांची वैचारिक कशी ताकद असते ते आपण जागा दाखवून देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं, दासबोध त्या भगवद्गीतेचं त्याच्यामध्ये अजून हे करणार. जर तुम्हाला धार्मिक शिक्षण द्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतंत्र द्या किंवा घरात देतील ना, तुमची काय गरज आहे? हाय ते शिक्षण नीट शिकवा ना. खरं तर शिक्षण व्यवस्था वटणीवर आणल्याशिवाय खरं तर शांत बसूनच उपयोग नाही असं मला तर कधी कधी वाटतं. आणि ही मनुवादी व्यवस्था जाणीवपूर्वक ज्यांच्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे ना, ही सगळी संघाची पिलावळ मी सांगतो, मनुवादी पिळं. खरं तर शिक्षण व्यवस्थेचा या मनुवाद्याने भटारखाना करून टाकलाय. खरं काय ते शिकवायचं नाही आणि खोटं प्लांट करायचं. जे खोटंच खोटं होतं ते मोठं सांगायचं आणि जे खरं होतं ते लपून ठेवायचं. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, लक्षात ठेवा. तो लिहिला नाही, लिहिला ह्या मनुवादी कावळ्यांनी. सोयीचा इतिहास लिहित गेले, मांडत गेले, सांगत गेले आणि इतिहासाचं सत्यानाश करून टाकला. हेही विसरता येणार नाही, तितकंच लक्षात ठेवा. आमच्या धडावर आमचं डोकं नाही म्हणून ही मनुवादी पिळपिलावळ अशी वळवळ करते. याला प्रखर विरोध करणं ताकदीची गरज आहे. अभ्यासक्रमात, पाठ्यपुस्तकात, प्रत्येक गोष्टीमध्ये अंधश्रद्धा घालायचे, कर्मकांड सोडायचं, मनवाद घालायचा आणि कळूच द्यायचं नाही, नामानिराळे राहायचं. अहो, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा उल्लेख पाठ्यपुस्तकात हीच मनुवादी मंडळी एकेरी करते. एकदा पुस्तक काढून बघा, विरोध करावा लागला. दादो कोंडदेव कसा घुसडला याच पाठ्यपुस्तकामध्ये. संघर्ष करावा लागला. आम्ही काय काय संघर्ष केला. लाल महालातला दादू कोंडदेव काढण्यापासून सगळा संघर्ष डोळ्यासमोर आहे. कारण आम्ही झिजलोय आणि झटलोय म्हणून आमचा विरोध आहे ह्या खोट्या गोष्टींना. तुम्हाला धार्मिक शिक्षण द्यायचं असेल, तुम्ही घराघरात जाऊन तुम्हाला शिकवायचं असेल तिकडं, शाळेत नाही. शाळेत हा देश धर्मनिरपेक्ष विचारधारेचा आहे आणि कायदा सांगतो तुम्हाला जे जे काय करायचंय तुमच्या चार भिंतीच्या आत. बाहेर तुम्ही सार्वजनिक असता त्यावेळेस तुम्ही सगळ्यांसोबत आम्ही भारताचे लोक असेच असलं पाहिजे. आणि जर हे नसेल याचा अर्थ ह्यांची नियत चांगली नाही, हे साध्या सरळ भाषेमध्ये लक्षात ठेवायचं. म्हणून या सगळ्या गोष्टीला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहेच. आता तुम्ही म्हणाल का विरोध करायचा? साहेब, आपल्या इतिहासाचं भांडवल करून, खोटा इतिहास मांडून, तो सांगून खरा इतिहासापासून वंचित ठेवलं. आता तरी जागं झालं पाहिजे. कारण हीच मंडळी परत तुम्हाला खरा इतिहास आणि प्रबोधनाचं काम करण्यात अख्खी पिढी जाते आणि ह्यांनी मात्र पुढच्या 50 वर्षाचा प्रोग्राम सेट केलेला असतो आपल्या अज्ञानापोटी. म्हणून विरोध आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.